आपण बघितलं की पहिल्या पार्टमध्ये की समस्या कशा उद्भवतात आणि आपल्याला काय करायला पाहिजे जेणे की ह्या समस्या आपल्याला फ्युचरमध्ये होणार नाही किंवा आता सध्याला जरी असल्या तर त्या कमी कशा होतील. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, शोल्डरचे 4 मसल जे असतात ज्यालाच की आपण रोटेटर कप म्हणतो, तर हे जे रोटेटर कपचे मसल असतात तर ते शोल्डरला काय करतात, चांगल्या प्रमाणात एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये त्याला कंटिन्युअसमध्ये एक स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतात, ज्यामुळं आपला शोल्डर हा एकदम त्या पोझिशनमध्ये असतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, एक्सटर्नल आणि इंटरनल रोटेशनची एक्सरसाइज असते शोल्डरसाठी, जी मी तुम्हाला ही वर दाखवत आहे. तर या पद्धतीने जर आपण दिवसातून 2 ते 3 वेळेस ही एक्सरसाइज आपल्या डेली लाईफमध्ये जर ऍड केली आणि याचे 10 ते 15 रिपिटेशन आणि दिवसातून 2 ते 3 सेट कमीत कमी जरी केले, 10 सेकंद 15 सेकंद होल्ड करून, तर आपला शोल्डर हा कधी इंज्युअर होणार नाही आणि फ्युचरमध्ये आपला शोल्डर हा एकदम हेल्दी राहील. त्यामुळे ट्राय करा ही एक्सरसाइज.